प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं. सुनेत्रा पवारांना 4 गोष्टी खटकल्या. तटकरे आणि पटेल यांना नेतेगिरी भोवली. निवडणूक आयोगाला एक पत्र आणि खेळ संपला. नियमाने 30 जानेवारीला सुनेत्रा पवारांनी पक्षांची धूळ हातात घेतली. तर 16 फेब्रुवारीला पटेलांचा पत्रव्यवहार. का पवारांनी मारलेलं कळलं नाही, सुजल्यावर समजतंय. खेळ कुठं पलटलाय, नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. 2 दिवसापासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उलथापालथ सुरू आहे. सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर आलं. कदाचित याला आधार रुपाली चाकणकरांचा देता येऊ शकतो. रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याची वेळ आली. या अगोदर घडलेली टाईमलाईन फार महत्त्वाची. रुपाली चाकणकर पक्षाच्या अध्यक्ष म्हणून आधी सुनेत्रा पवारांना न भेटता देवेंद्र फडणवीसांना भेटल्या. ही पहिली गोष्ट सुनेत्रा पवारांना खटकली. दुसरा मुद्दा, रोहित पवारांनी आरोप केल्याप्रमाणे पटेल आणि तटकरे पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली करत होते. हा आरोप झाला. प्रॅक्टिकल फॅक्ट असं निघालं की अजित पवार गेल्यानंतर 30 जानेवारीला राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा म्हणून सुनेत्रा पवारांनी हातामध्ये सगळा कारभार घेतला. मात्र तरीही 16 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी परस्पर निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केला. राष्ट्रीय अध्यक्षांकडे असणाऱ्या जबाबदाऱ्या कार्याध्यक्षाकडे असाव्यात अशा स्वरूपाचा तो पत्रव्यवहार होता, असा आरोप लवांडे यांनी काल केला होता. ही झाली दुसरी टाईमलाईन. तिसरी टाईमलाईन म्हणजे पक्षाच्या संविधानात केले गेलेले परस्पर बदल आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये आता सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची एक प्रकारे जाहीर केली, ज्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर त्यांचा पदांचा उल्लेख नाही. आता पदाचा उल्लेख नाही याचा अर्थ सुनील तटकरे आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष नाहीत आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष नाहीत, असा त्यांचा अंदाज लावला जातोय. या 2 घटना कारणीभूत नाहीत. याही पलीकडे जाऊन बऱ्याचशा घडामोडी ज्या होत्या त्या सुनेत्रा पवारांच्या आडून सुरू होत्या. तिथे 2 महिने आणि 3 दिवस सुनील तटकरेंना हे मान्य करायला गेलं की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि विलिनीकरण होणारही होतं. मात्र अजित पवार असताना विलिनीकरण नाही, अजित पवार नसतानाच विलिनीकरण फार वेगळ्या पद्धतीने होणार होतं. म्हणूनच आम्ही विलिनीकरण झालंच नाही किंवा विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नव्हती, अशा पद्धतीचा बोभाटा उठवला. अशा पद्धतीचे वक्तव्य अप्रत्यक्षरित्या सुनील तटकरे यांनी काल एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. याचाच अर्थ असं की जिकडे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार गेल्यानंतर लगेच विलिनीकरणाची चर्चा पवारांकडून सुरू झाली किंवा पवारांच्या गटाकडून सुरू झाली, ही माहिती फोडत होते. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार विलिनीकरणावरती सर्वात अगोदर चर्चा अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुरू केली होती. याचा अर्थ तटकरे आणि पटेल यांनी पेरलेले नेरेटिव्ह फोल ठरलं की अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरणाची चर्चा पवार गटाकडून सुरू झाली. त्या हालचाली आम्हाला अवास्तव्य करणाऱ्या वाटत होत्या, म्हणून आम्ही सुनेत्रा पवारांना लगेच उपमुख्यमंत्री पदावर बसवलं. मात्र त्या गोष्टीमध्ये सुनील तटकरे हे सांगायचं विसरून गेले की विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या म्हणून आम्ही अस्वस्थ झालं आणि म्हणूनच हे केलं. मात्र त्याच विलिनीकरणाच्या चर्चाबरोबर आणखी एक गोष्टीवरती पवार गट वक्त होत होता, तो म्हणजे अजित पवारांचा अपघात की घातपात आहे. मात्र या मुद्द्याला राजकारण म्हटले, विलिनीकरणाच्या मुद्द्याला स्वार्थ म्हटले. म्हणजे अजित पवारांच्या अपघाताविषयी बोलायला गेलं तर राजकारण करायचं हे नेरेटिव्ह फिक्स केलं आणि विलिनीकरणावर बोलायचं गेलं तर हे संधी साधू पाहत आहेत असं नॅरेटिव्ह फिक्स केलं. आसपासात हे दोन्ही सेटमेंट तळमेळ खाणारे नव्हते. मात्र तरीसुद्धा पवार गट शांत झाला. ज्या दिवशीपासून शरद पवारांची चुप्पी धरली त्या दिवसापासून आतापर्यंत मात्र शरद पवार बोललेच नाही. मात्र जे देवेंद्र फडणवीस पुढे येऊन बोलत होते ते विलिनीकरणाची चर्चा जर त्यांच्या पक्षामध्ये झाली असेल तर त्याची माहिती आम्हाला अजित पवारांनीच दिली असती. अजित पवारांचे आमचे संबंध चांगले होते, ते मला प्रत्येक गोष्ट सांगायची. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मध्येच पुढचा शब्द रेटला तो फडणवीसांनी की विलिनीकरणाची कुठली चर्चा झाली नव्हती. मात्र सुनील तटकरे यांनी काल मान्य केलं की विलिनीकरणाची चर्चा आणि होती. विलिनीकरणाचा विषय अंतिम टप्प्यात होता. फक्त अजित पवार नसतानाच विलिनीकरण खूप वेगळं होणार होतं, म्हणून आम्ही हा विषय डायव्हर्ट केला. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसही खोटं बोलले असा होतो का? कारण आता तटकरांनी तर मान्य केलं की विलिनीकरणाची चर्चा होते, मग आता तोंडावर देवेंद्र फडणवीस सुद्धा पडलेत. त्यामुळे आता सगळ्या घडामोडीकडे एकट्या सुनील तटकरेमुळे सगळा खेळ उघडा पडला. ज्या सुनेत्रा पवारांनी तुम्ही विलिनीकरण या मुद्द्यावर आज आणि भविष्यात कधीच बोलायचं नाही हे सांगितलं, त्या सुनेत्रा पवारांना विलिनीकरणावर कधीच बोलायचं नाही. मात्र आता सुनील तटकरे बोलल्यामुळे सुनेत्रा पवारांना आज ना उद्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलावं लागेल. समोर आलेल्या माहितीनुसार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते.
यांना मंत्रिपद मिळणार होती. जयंत पाटलांना मंत्रिपद मिळणार होते. याचा अर्थ पवार सत्तेत जातात. पण मी जसं याआधी दावा केला होता, पटेल आणि तटकरे शिवाय हे विलिनीकरण होईल. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.